अहो थांबा जरा. माझ्या भाषाप्रेमावर तुम्ही शंका घेताय. संकुचित भाषाप्रेम आहे माझं. आणि इंग्रजी मीडियममध्ये मुलगा शिकला तर तो समृद्ध होतो असं काही नसतं. लक्षात घ्या. समृद्ध भाषा काय असते हे मी तुम्हाला आता सांगतो. ऐका. एक साधं मातीचं भांड ज्याबद्दल आपल्या उन्नत मराठी भाषेची समृद्धी बघा. वाजवण्यासाठी ते वापरलं तर त्याला घटम म्हणतात. पाण्यासाठी वापरलं तर माठ. अंत्यसंस्काराला मडकं म्हणतात. नवरात्रीला त्याचा घट होतो. संक्रांतीला त्याला सुगड म्हणतात. दही अंडीला त्याची हंडी होते आणि दही लावायला त्याला गाडगं म्हणतात. चहा पिण्यासाठी आपण त्याला कुल्हड म्हणतो आणि लग्न कार्यात अविघ्न कलश म्हणतो. का? काय झालं? आहे का एवढी समृद्ध भाषा कुठे? सांगा ना.